हरि ओम। थोड़ी लेवल कम झेंडूचे नाही चमेलीचे वय ना झेंडूपेक्षा महाग आहे महाग ओळखी ठोकणे पाहिजे आणि ते फुल कोणतं सांग महाग फुल आहे ते हसून आला हो का आहे का नाही झेंडूपेक्षा महाग आहे झालं काय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन स्वामी श्रीनाथ महाराज की जय। श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु देव महाराज की जय। नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ते श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। वंशी विभूषित करावनीरदाभात पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखाद अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वः महं न जाने। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे श्यामं
बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुतिभिः देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषदाढ्या। भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो या ब्राह्मणा न पश्यन्ति सिद्धा स्वन्तस्तमीश्वरम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री पवन सुत हनुमान की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। परम पूज्य शास्त्री जी महाराज की जय। श्री नित्यानंद सरस्वती जी महाराज की। श्री चंद्रमुखा बाबा महाराज की। श्रीमद् भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पते शिव हर महादेव। जे तीन आहे का लावली कांगसाठी समोर वचन है कमलापति वचन है कमलापति वचन है वचन कमलापति वचन कमलापति वचन कमलापति वचन
मजरंगाचे विनंती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे शब्द
राखावा करतो तो कते काय करतो तो कते काय आपन सारे सबरी दया बंधो मने देवा शब्द तुकाची राखा शब्द तुकाची राखा घर दोरी तो कथे काळे दोरी तो कथे काळे आपना सारे जवळी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 ओ हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे ओ हरे हरे कृष्ण 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 ओ हरे हरे कृष्ण 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 हरे हरे बोल हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे ओ हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वीणुमुखरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्नं सहस्रचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेदकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्मादिस्य तुण्वयादितरतश्चारथेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारिमुदामिथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि ॐ सत्यं परं धीमहि
अकारण करुणा वरुणालय कथा वंशकल्पतरो तडंदित वंदित पीतांबर धारी परम प्रेममय योग योगेश्वर भक्तवत्सल करुणानिधान जगदाधार अखिल कोटि ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रु भगवान श्री पंढरीश परमात्मा जगत जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबारा वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबारा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज विश्व शांतीचे महान प्रवर्तक ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आपल्या सर्वसामान्य जीवनातून समंत जनतेला स्वच्छता पवित्रतेचा संदेश देणारे कलियुगामध्ये मृत्यूलोकात मनुष्य रूपाने जन्मलेल्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने वास्तविक रूपाने विराजमान असणारी जी परमशक्ती आहे ज्याला ईश्वराचं संबोधन केलेलं आहे म्हणजेच माणसामध्ये देवत्व शोधणारे परमसंत कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज आदी करून या भूतलावर जगत कल्याणाकरता विश्व कल्याणाकरिता अवतीर्ण झालेली जी संत परंपरा आहे आणि संतांच्या पदस्पर्शाने संत विचाराने संत आचरणाने संत परंपरेने संयुक्त झालेला हा पवित्र देश आणि त्या पवित्र अशा संत परंपरेमध्ये संत मालिकेमध्ये चालू असलेल्या पवित्र ध्यान यज्ञ सोहळ्याच्या अनुषंगाने भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्या पवित्र व्यक्तींचं परम सहकार्य या पवित्र धर्मकार्याकरता लाभलेलं आहे कारण धर्मकार्य म्हटलं की प्रत्येकाचा सहभाग प्रत्येकाचा सहयोग हा फार अपेक्षित असतो एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत भगवंताचं कार्य म्हटलं की कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या अडचणी कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तारांबळ त्याच्यामध्ये होत असते म्हणून प्रत्येकाचं सहकार्य जर मिळालं तर त्या कार्याला अजून एक प्रकारचा पावर येतो एक प्रकारचा एक आनंद तयार होत असतो म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेल्या या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञामध्ये याही वर्षी पवित्र अशा पर्व काळामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2021 पासून या पवित्र कार्याला आपण प्रारंभ केला तसे तर कार्याचे किती वर्ष होतात सप्ताहाचे किती वर्ष होतात याचं काही मोजमाप नसते परमार्थाचं मोजमाप करू नये परमार्थ मोजून कधी करू नये जेवढा होईल तेवढा करत राहावा ध्यान देवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा म्हणून आपल्या सर्वांच्या सहयोगातून याही वर्षी आणि या सप्त्याचं जे निमित्त आहे जे माध्यम आहे म्हणजे सर्वात पहिले तर मी निमित्तच विचारलं कशा निमित्त कार्यक्रम असतो मला वाटलं आता एक तर हे सावता महाराजांची पुण्यतिथी आहे किती तारखेला 12 तारखेला मी म्हटलं त्याच्या निमित्तानं असू शकते पण नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आपल्या कार्यक्रमामध्ये म्हटलं त्याचं निमित्त असं पण हे लोक म्हणे नाही पाणी येत नव्हतं म्हणून सप्ताह आहे म्हणजे विचार करा यालाच म्हणतात विश्वशांती करता केलेला यज्ञ आता पाण्याची गरज कोणाला नाही जे सप्ताह करून राहिले त्यालाही पाणी पाहिजे आणि जे मंडपात कधीच येत नाही त्यांनाही पाणी पाहिजे पाणी कोणाला नको आहे या जगामध्ये पाण्याशिवाय कोण व्यक्ती जिवंत राहू शकतो मुंगीपासून हत्तीपर्यंत माणसापासून प्राण्यांपर्यंत जेवढी काही सृष्टी या ईश्वराने निर्माण केलेली आहे त्या प्रत्येकाला पाण्याची अपेक्षा आहे पण आपल्या डोक्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये ही संकल्पना तयार व्हावी मग यज्ञाने होत नाही काय हजारो वर्षापूर्वी भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेले शब्द आहेत का यज्ञ केल्यानंतर पर्जन्य वृष्टी झाल्याशिवाय राहत नाही यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा असं म्हणतात का यज्ञामध्ये पर्जन्य झाला की यज्ञ सफल होतो पण पर्जन्यच नाही आला तर मग त्याच्यासाठी सुद्धा यज्ञ करावा
पण आता हा सप्ताह पावसाळ्यात आहे आपला, आता हे दिवसच त्याचे. म्हणून या पवित्र अशा आषाढ महिन्याच्या पर्व काळामध्ये नुकतीच आटोपलेली आषाढीची महायात्रा, लाखो वारकरी आपला सर्व व्यवहार सोडून सर्व प्रपंचाचा त्याग करून पंढरी क्षेत्रामध्ये त्या विठुरायाच्या दर्शनाकरता गेल्यानंतर जो आषाढीचा भव्य दिव्य असा स्वर्गामध्येही नसणारा विश्व रेखांकित असा सोहळा, आणि यावर्षी तर विश्व रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं त्या सोहळ्याने. म्हणजे असं म्हणतात का वर्ल्ड गिनीज बुकामध्ये नोंद झाली या वर्षीच्या सोहळ्याची. लिमिटच्या पलीकडे भाविक मंडळी पंढरी क्षेत्रामध्ये दाखल झाले आणि तो सोहळा नुकताच आटोपला. त्यानंतर आपल्यावर ज्यांनी ज्यांनी कृपा केली, ज्यांच्या माध्यमातून आपण शिकलो, ते आपले गुरु, त्यांची झालेली व्यास पौर्णिमा, म्हणजे त्याला आपण आखाडी पौर्णिमा म्हणतो. नुकतेच हे सगळे, आणि असं म्हणतात का आखाडीपासून सण सुरू होतात म्हणते मग, असं जुन्या लोकांचं म्हणणं होतं की आखाडीपासून सण सुरू होतात आणि तिकडे दिवाळीपाशी स्टॉप होतात. म्हणून या आषाढीच्याच पर्व काळामध्ये आपल्या या पवित्र भूमीमध्ये स्वामी नित्यानंद सरस्वतीजी महाराज असेल, श्री संत सद्गुरू मुकाबाबा महाराज असतील, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने त्यांच्या कृपाछत्राखाली आपल्या या पवित्र भूमीमध्ये हा 7 दिवसीय परम पवित्र ज्ञान यज्ञ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरता असणारं जे काही सहयोग आहे, मग ते पैशाच्या रूपामध्ये असू द्या, शारीरिक रूपाने असू द्या किंवा मानसिक रूपाने असू द्या, तीनही प्रकारे परिपक्व असल्याशिवाय ते कार्यक्रम यशस्वी होताना दिसत नाही. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्म कार्य करण्याकरता देवाकडे जी प्रार्थना केलेली आहे का माझ्या भारतामध्ये ही परंपरा, ही संस्कृती, हे संस्कार अखंड टिकण्याकरता माझा भारत समृद्धीशील व्हावा, विकसित व्हावा, पण कोण्या पद्धतीने, नुसता पैशानं नाही, कि तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. हे महाराजांची राष्ट्रवंदना आहे. जसं ज्ञानोबाराने जाता जाता आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथांकडे पसायदानाची मागणी केली, आपलं कार्य संपल्यानंतर आपण त्याच्याकडे काहीतरी मागणी करत असतो. 7 दिवस आठवडाभर काम केलं की मजुरी घेतो आपण, 1 महिनाभर काम केलं की ऑफिस मधून पगार घेतो आपण, 12 महिने अभ्यास केला की पेपर सोडवतो, पेपर सोडवला की आपला निकाल घेतो आपण. प्रत्येक कामाची फलश्रुती. असं कोणतं काम आहे का त्याचं फळ नाही म्हणून? कोणतंही कार्य आपण करतो तर फळाच्या व्यतिरिक्त काम नाही आहे. शेतामध्ये एखादं धान्य पेरतो तर फळाचीच अपेक्षा आहे. भुईमुग पेरला तर शेंगा लागल्याच पाहिजे. आता पाल्याचं काय करता, घरी पराठी पेरली तर बोंड लागलेच पाहिजे, मनासारखा कापूस पिकलाच पाहिजे. सोयाबीन पेरली तर शेंगा लागल्याच पाहिजे, पण शेंगात अया घुसते तो आपलं प्रारब्ध आहे की नाही? अया थोडी मागतो आपण. सोयाबीन मध्ये पण शेंगात मग अया घुसू दे असं म्हणत नाही ना आपण, का त्याच्यावरून लाल्या जाऊ दे किंवा ते असं होते, काहीच म्हणत नाही. आपल्याला अपेक्षित आहे शुद्ध सात्विक फळ. सगळी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर माऊलींनी पसायदानाची मागणी केली. त्याच्यामध्ये काय अपेक्षा केली? एका व्यक्तीची मागणी केली नाही, विश्व कल्याणाची मागणी केली. आता विश्वात्मकी देवी, म्हणजे मागण्याची जी वृत्ती आहे ती व्यापकता पहा कशी आहे. माणसाचं तोंड जरी लहान दिसलं तरी त्याची मागणी व्यापक असली पाहिजे. तोंड तर लहानच आहे आपलं, पण हेच तोंड करोडो रुपये मागू शकते बरं, आणि हेच तोंड 10 रुपये मागू शकते. तोंड एकच आहे, पण 10 रुपये मागणारं तोंड तेच आहे, आणि 1 करोड रुपये मागणारं तोंड हेच आहे. नमस्कार करणारही तेच तोंड आहे, शिव्या देणारही का शिव्या द्यायचं दुसरं तोंड आहे आपल्याजवळ.
मंदिरात चालला बा तर चांगलं तोंड उघडलं, भांडण झालं तर मग ते बंद केलं, शिव्याद्याचं उघडलं. असं काही नाही हो, एकच तोंड दिलं आहे त्याने, फक्त बोलण्याची परिभाषा भिन्न भिन्न आहे. तसे ज्ञानोबाराय काय मागतात, आता विश्वात्मक देवी, हे विश्वात्मक देव चराचरामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले, म्हणजे विश्वात नटलेले आपण सद्गुरुनाथ आहात. येणे वाघ यज्ञ दोषावे, माझा जो वाघ यज्ञ आहे, म्हणजे माझ्या तोंडातून आतापर्यंत जे काही मी बोललो तो यज्ञ झाला. चांगलं बोललो की तपश्चर्या होते, चांगल्या पायांनी चांगलं चालत गेलं की पायाची तपश्चर्या होत असते, हाताने चांगले काम केले तर हातामध्ये पावर येत असते, डोळ्याने चांगलं पाहत गेलं की डोळ्यामध्ये तेज येत असते. येणे वाघ यज्ञ तोषावे, माझी काही जबरदस्ती नाही. तोषोनी मज द्यावे, मग माऊली बोलले तोषोनी म्हणजे संतुष्ट होऊन, जबरदस्तीने नाही. नाही मला पाहिजेच असं काही आग्रह नाही. जर तुम्ही संतुष्ट असाल तर. समोरचा व्यक्ती ज्या वेळेला खुश होतो ना, त्यावेळेला तो पैसा कधी पाहत नसतो, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जर खरोखर समोरच्या व्यक्तीला मनाभावातून जीव घालायचा आहे, मग लोक तिथं खर्च पाहत नाही किती लागते. सप्त्याची पंगत द्यायची आहे, मनातून लागते. मग किती लोक येईल, मग फक्त भागवतवाल्याची काय का गावातले काही बोलावं लागेल, कमिटीवाले. अरे घेणारा जर असला तर तो एकच विचारतो, खर्च सांगा फक्त, हे लोक किती घेणं का सांगा, किती खर्च ही सांगा. आणि मनाभावातून केलेली कोणती गोष्ट असू द्या, ती डायरेक्टली देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतुष्टता हे हाल्या हाल्या प्रत्येकाच्या जीवनात पाहायला मिळत नाही. प्रत्येकाचं जीवन हपापलेलं आहे, प्रत्येकाच्या जीवनात आदासेपणा लागलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनात धावपळ सुरू झालेली आहे. संतुष्ट कोण आहे? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मत भक्त समे प्रिया. संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धारण सादर असेल तर तो माझा भक्त आहे. मग ज्ञानोबा म्हणाले तोषोनी मत द्यावे कसाय दान हे मला तुम्ही संतुष्ट असाल तर द्या. सर्वात पहिली मागणी केली, मग तिथून पुढे प्रत्येकाच्या पसायदान पाठ आहे. जे खडांची व्यंकटी चांडो, म्हणजे या जगामध्ये जे खड लोक आहेत, खड म्हणजे ज्यांची बुद्धी कधी चांगला विचार करू शकत नाही. जिथं जिथं चांगले कार्यक्रम सुरू असतील तिथं हमखास ते कसं बिघाड होईल याची जास्तीत जास्त चिंतन करतात, त्याला खड म्हणतात. आणि हे ओळखू येत नाही. दृष्ट माणसं काय ओळखू येत असतात. सीतेला रावण ओळखता आला नाही, रामाला सोन्याचं हरिण ओळखता आलं नाही, आणि हनुमंतरायला कालनेमी नावाचा राक्षस ओळखता आला नाही. मग मोठ्या मोठ्याची जर फजिती झाली तर तिथं 2 वर्ग शिकलेल्याचा काय केव्हाय. विद्वान लोक जर याच्यामध्ये फसू शकतात तर सर्वसामान्य माणसाची काही गती नाही. म्हणून हे फळ लोक कसे असते, फळ कधी कधी गंधही लावते, कधी कधी माळही घालते, आणि रविवाराला का काढूनही ठेवते, याला फळ म्हणतात. कधी कधी फळ दिंडीतही येते आणि आला तर दिंडी पण करून टाकते, याला फळ म्हणतात. म्हणजे राहते आपल्या सोबत पण आपली निंदा कधी करेल याचा नेम नसते. अरे नातं तर त्याला म्हणतात का चूक जरी झाली तरी सहन करण्याची पात्रता ज्याच्या ठिकाणी आहे तोच नातं टिकू शकतो. किती चूक झाली तरी तो त्या चुकीला सहन करू शकतो, क्षम्य करू शकतो. आता ज्ञानोबारासोबत काय काय घडलं. आपण जर संत चरित्र, संत साहित्य पाहिलं तर ज्या संतांनी समाजाला मार्ग दाखवलेला, धर्माचा, सत्याचा मार्ग दाखवला, कर्माचा मार्ग दाखवला, देवापर्यंत पोचण्याकरता त्यांनी योग्य वाट दाखवली, त्या संतांची पहा तुम्ही विटंबनाच झाली, अवहेलनाच झाली. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले त्यांना खतम करू नका. मग ते खड जे असतील त्यांची व्यंकटी म्हणजे बुद्धी, व्यंकट म्हणजे बुद्धी. बरोबर बुद्धी सांडून काय वाया जाऊ दे का त्यांना नाही. तया सत्कर्मी रती वाढो, त्या लोकांची बुद्धी जे वाईट आहे ते बाजूला करा आणि त्यांचं प्रेम चांगल्या कामामध्ये लागू द्या, सत्कर्मामध्ये त्यांची ओढ लागू द्या. गावामध्ये जर एखादा धार्मिक कार्यक्रम होत असेल तर तिथपर्यंत त्यांना प्रवेश करू द्या. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांची ही मागणी.
मी काय बोलत होतो, तुकडोजी महाराजांनी हा भारत विकसनशील व्हावा म्हणून 3 प्रकारे सुखी, तन मन आणि धन, 3ही प्रकारे सुखी लागते माणूस शरीराने सुखी लागते, तन से सुखी हो, मन से सुखी हो और धन से सुखी हो. मग काय कोण्या गोष्टीची गरज आहे? बरं, काही लोक शरीरानं सुखी आहे तर पैसा नाही द्यायचा, जो शरीर चांगले द्यायचे. 1 क्विंटल साखरीचा पोत असा उचलतो अल्लात पाठीवर ट्रक मध्ये टाकतो, पण 1 किलो साखर घ्यायला त्याला उसने पैसे आणायला लागते. शरीराने दांडगा आहे बरं, पण पैशाचा तुटवडा आहे. बरं, ज्याच्याजवळ करोडो रुपयाचा बंगला आहे तिने चहा फिक्का प्यायला लागते. म्हणजे पैसा आहे तर शरीर साथ देत नाही. बरं, हे अशीच आहे परिस्थिती. ज्यांच्याकडे बंगले पडले आहे त्याच्या घरी खायला कोणी नाही राहिले. म्हणजे हे परिस्थिती पहा कशी आहे, यालाच प्रारब्ध म्हणतात. आता काही जास्त उच्च शिक्षित लोक या गोष्टीला अंधश्रद्धा मानतात. हे कर्म, प्रारब्ध, नसीब, भविष्य ह्या गोष्टी नसतात. तुला काय माहित आहे बाबा? अरे, प्रारब्धाशिवाय शरीरच घडत नाही. रूळ टाकल्याशिवाय जशी रेल्वे धावत नाही तसं प्रारब्ध बनल्याशिवाय शरीरच बनत नाही. मग ते मागच्या जन्मातलं असो का चालू असणाऱ्या वर्तमान स्थितीतलं असो, माणूस वर्तमान काळामध्ये हळूहळू पुण्य जमा करत असतो. पण एवढे पुण्य करून जर कधी त्याच्या जीवनामध्ये आघात होत असतील तर मागच्या जन्मातलं काहीतरी राहते ते आपल्याला माहित नाही. असे काय एकच जन्म झाले आपले? 84 लक्ष योनी फिरता जन दुःख भोगिले. हे सगळं फिरत शेवटी मग आलो आपण मुक्कामापर्यंत. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात, तनसे म्हणजे शरीराने भारतातला माणूस सुखी असावा, मनसे मनानं सुखी लागतो. आपण मनानं श्रीमंतात म्हणून तर सप्ताहामध्ये दक्षिणा देतो, आपण वर्गणी देतो. काही लोक मनानं सुखी नाही, काही भयंकर दरिद्री आहे. मनानं शरीरानं चांगले लेखायचे तर मन बरोबर नाही. बरं, काही लोक मनानं चांगले आहे तर धनानं तनानं बरोबर नाही. काही लोक तनानं चांगले आहे, मनानं चांगले आहे तर धनानं बरोबर नाही. आणि काही 3ही गोष्टीनं बरोबर नाही. त्याचं शरीरही बरोबर नाही, त्याचं मनही चांगलं नाही आणि त्याच्याकडे धनाचाही पत्ता नाही. पण ज्या वेळेला या 3ही गोष्टी एखाद्या ठिकाणी उपलब्ध दिसतात त्याच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संतांनी या कलियुगामध्ये मनुष्य जीवनात कल्याण अपेक्षित असणाऱ्या लोकांकरता हा 7 दिवसाचा प्रवास म्हणजे भागवताची कथा. मग कधी प्रश्न निर्माण होतो, 7च दिवस कथा का करायची? 15 दिवस करता येते, 1 महिना करता येते, 12 महिने करता येते, मग 7च दिवस का निवडले? बघा, प्रत्येकाच्या जन्माची आणि मृत्यूची संख्या 7 दिवसामध्ये सांगितलेली आहे. स्वामी विवेकानंदजी त्याचं वर्णन करतात. माणसाचा जन्म सुद्धा आठवड्यातल्या एका दिवशी झालेला आहे. म्हणजे रविवार पासून तर शनिवार पर्यंत जेवढे काही दिवस असतील त्या एका दिवशी आपला जन्म झालेला आहे. आता राहिला आपला एक कार्यक्रम बाकी. कोणता? सप्त्याचा नाही, आपला मेन कार्यक्रम शिल्लक आहे ना अजून. आणि तोच कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. प्रत्येक जण त्या कार्यक्रमासाठी तर धावपळ करतो. याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटीचा दिवस कडू व्हावा. म्हटलं काय? त्या शेवटीचा दिवस आंबट व्हावा. काही लोकांचे शेवटचे दिवस तुरट झाले, पानचट झाले, पण गोड नाही झाले. पण संतांनी छाती ठोकपणे सांगितलं, शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला.
तो भला माझा बहु गोड झाला. मग शेवट चांगला होण्यासाठी सुरुवात चांगली असली पाहिजे. मनासारखे पर्सेंटेज आपल्या डोळ्यासमोर प्रश्नपत्रिकेवर मार्क लिस्टवर दिसण्यासाठी अभ्यास चांगला करायला लागला. अभ्यास हे सुरुवात आहे आणि मग मिळालेले गुण हे त्याचा शेवट आहे. निकाल म्हणतो ना आपण त्याला. तसं जन्म तर झाला पण एक कार्यक्रम अजून शिल्लक आहे, तो म्हणजे मृत्यू. आणि तोही 7 दिवसात होणार आहे. मग आता कोणाचा सोमवार ठरलाय, कोणाचा मंगळवार ठरलाय, कोणाचा बुधवार ठरलाय. म्हणजे आठवड्यातल्या कोणीही दिवशी आपण जाऊ शकतो. एक जण म्हणे मी रविवारी जात नाही तर सुट्टी असते म्हणे. आता मरण आणि जन्म हे 2 डिपार्टमेंटचे आहे का तिथं कोणताच अभावपणा चालत नाही. तिथं कसली सुट्टी? तिथं काय दिवाळीच्या सुट्ट्या नाही तर का 15 दिवस गावाकडीला गेला बघा राहू द्यायला हात नका लो नाही. बरं कुठूनही नेते तो, कुठूनही नेते. कोणाच्या साक्षगंधात गेला तिथून नेते, कोणाच्या तेरवीत गेला तिथून नेते, झोपीतून तर उचलते. सहजासहजी आपण गाढ झोपेतल्या माणसाला हात म्हणून लावत राहू द्या बा हे झोपले मग उठल्यावर बोलू. पण तो म्हणते काय थांबा आताले उठू द्या मग मी नेतो. अर्ध्या झोपीतच उचलले काही काही तर उठलेच नाही. मग म्हणून मरण हे सर्वात मोठं सत्य आहे. जीवनापेक्षा हे मृत्यू सत्य आहे. आणि त्या मृत्यूची परिकल्पना संतांनी ग्रंथाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणून सप्ताह यज्ञेन कलो पुनंती असं म्हणतात. मग कलियुगामध्ये बाकीचे साधनं श्रेयस्कर ठरणार नाही का असा प्रश्न केला शौनकांनी सूतजींना. नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषींच्या समवेत ही कथा चालू झाली. नैमिषारण्ये सुतमासीं मभिवाद्य महामतिं कथामृतरसास्वादं कुशलो शौनको ब्रवीत. श्रोता कसा असावा त्याचंही चिंतन दाखवलेलं आहे. त्याच्याकडे थोडं फोकस करा. कुशलो शौनको ब्रवीत. कुशल होते ते कोण? शौनक. ऐकण्यामध्ये जसा सांगण्यामध्ये माणूस पटाईत असतो तसे ऐकणारे सुद्धा ऐकण्यामध्ये हुशार असले पाहिजे. तेव्हा कुठे सांगणाऱ्याचं महत्व समजा. अरे मास्तर किती शिकलेला आणला पण पोट्टेही अय लिहिता येत नाही. मग काय फायदा त्याच्या शिक्षणाचा सांगा. डबल MA झालेले आहे गुरुजी इंग्रजीमध्ये. ठीक आहे तुम्ही डबल MA व्हा का टिबल MA आपण पोट्ट्याला 12 घडीने समजून राहिली ना त्याचं कुठं बजेट बसवता. गुरुजी जर फार विद्वान असेल तर ती विद्वत्ता पचवणारा विद्यार्थी सुद्धा विद्वान नसतो. म्हणजेच तुम्ही श्रोता आणि बसलेला वक्ता हे दोघांचं समीकरण आहे. हे जुळलं पाहिजे ना. टीव्हीवर ज्या वेळेला आपण एखादी सिरियल लावतो ते सिरियल समजली तर पाहण्यात मजा असते. आणि एकदा का सिरियल समजायला लागली तर मग बाहेरचा स्वयंपाक थोडं सिरियल पाहिजे आहे की नाही. म्हणजे विचार करा तुम्ही ते समजेपर्यंत आहे फक्त. एकदा का त्या सिरियलचा भाव कळला का मग त्या सिरियल सोबत जुडून जातो आपण. मग त्या सिरियल पुढे काहीच नाही सुचत. बोलायचा बाप जर म्हणत असं भूक लागली तर थांबा अर्धा तास 2 टाइम खाणंच आहे. आता तर जेवले दुपारी जरा एवढी सिरियल होऊ द्या जरा आजचा भाग चांगला आहे का. आतापर्यंत ते सिरियल समजत नव्हती पण जशी जशी समजायला लागली तसं तसं तिच्याविषयी प्रेम तयार झालं. कोणतीही गोष्ट पाहतो मी नुसतं टीव्हीतच बोलत नाही. एखाद्या व्यक्तीविषयी तसंच आहे. एखाद्याने व्यक्ती समजत नाही पण जसा जसा व्यक्ती समजू लागतो जसा जसा त्याच्याशी विश्वास जुळल्या जातो तसं तसं त्या व्यक्तीचं नातं घट्ट घट्ट होत असतं. मग तुम्ही लाख प्रयत्न करा तोडण्याचे ते कधी तुटत नाही. एखाद्याने नाही होत आहे गोष्टी. एकदम पुस्तक घेतलं आणि कलेक्टर झाला नाही हो. रात्रभर डोळ्यात तेल घालून भूक तहान सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन रात्रभर अभ्यास करावा लागतो. त्या पुस्तकाची मैत्री करावी लागते. आणि एकदा का पुस्तक समजलं मग परीक्षा कधीच कठीण वाटत नाही. असंच आहे. पुस्तक समजत नाही आपल्याला म्हणून पेपर कठीण आहे. तर कुठलं कठीण आहे. किती कठीण पेपर असला तर शेवटी माणसानं सोडवला ना. डुकरं बसले परीक्षेने. एखाद्या वर्षी आता उद्या आता हे पोरं खूप थकलेले आहे चला डुकरांनो चला पेपरांना. कायचा पेपर आहे रे? इंग्रजीचा. डुकरं म्हणून आम्हाला कुठे इंग्रजी समजते. आम्ही मराठी माणसं हुकंड्यानं नालीनं लोळणारे. अरे डुकरांना कुत्र्यांना या जनावरांना काय पेपराचं घेणं देणं आहे. परीक्षा द्यावी लागते ते फक्त बुद्धिवान व्यक्तीला. आणि बुद्धिवान व्यक्ती फक्त एकच आहे तो म्हणजे माणूस.
असं म्हटलं जाते साहित्यामध्ये का सर्वात बुद्धिवान प्राणी जर कोणी असेल या जगात तर तो माणूस आहे. पण हे माणसंच कधी कधी निर्बुद्धासारखे वागतात म्हणून जरा खंत वाटते. कुत्रे बरोबर वागते, डुकरं बैलाच्या खांद्यावर जो दिलं तर बैल रस्ता सोडत नाही. पण हे लेखाचे कधी मोकट जाईल सांगता येत नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं का बैल म्हणावं पण आले आता फक्त जूस नाही याच्या खांद्यावर, नाही तर बैलापेक्षा खतरनाक तर हेच दिसतात आपल्याला. म्हणून अशा व्यक्तीला योग्य वळणावर लावण्याकरता संतांनी सांगितलं सत्ययुग झाला. चला सत्ययुग मी पाहिला नाही, तुम्ही पाहिला नाही, मग सत्ययुग नव्हता काय? बरं आता आहे नाही काय? जो माणूस आयुष्यात कधीही खोटा व्यवहार करत नाही तो सत्ययुगातलाच आहे. सत्ययुग म्हणजे काही असा काही फार वेगळं वातावरण असं थोडी आहे. सत्ययुग लागला म्हणजे काय झेंडूच्या फुलाले चमेलीची फुलं थोडी लागणार आहे, झेंडूले झेंडूच लागणार आहे, कोणतं युग असू दे. मग सत्ययुगामध्ये हे साधनं नव्हती, त्यावेळेस आयुष्य खूप होतं. म्हणून संतांनी त्याचं वर्णन केलं. कृते ध्यायतो विष्णू, हे संस्कृत मध्ये कृते ध्यायतो म्हणजे ध्यान करायचे. पण तुलसीदासांनी ते चौपाईमध्ये सांगितलं कृतयुग जोगी सब योगी विज्ञानी हरि हरि ध्यान करहि अवप्राणी. ओ श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. कृतयुग जोगी सब योगी विज्ञानी करि हरि ध्यान तरहि भव प्राणी. सत्ययुगामध्ये सगळे योगी विज्ञानी जोगी लोक होते. मग त्यांना काय हे बाकीचे कष्ट करायची गरज होती का? नाही. करी हरी ध्यान तरहि भव प्राणी, ध्यान करायचे. आता ध्यान म्हणजे काय? एकाला विचारलं मी ध्यान म्हणजे काय, तर तो म्हणजे डोळे लावून बसणं म्हणजे ध्यान. डोळे तर झोपल्यावर लावते माणसं, आणि कधी कधी बसता बसता डुलक्या देतात. मग काय ध्यान झालं का ते? ध्यान या शब्दाचा खरा अर्थ केला लक्ष. तुकडोजी महाराजांनी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ध्यान सांगितलं. ध्यानाची संकल्पना काय? आओ सभी मिल जाय के प्रभु ध्यान धरेंगे, सबका भला करो यही आवाज करेंगे, बैठेंगे एक लाइन लगा कर के सामने. हे वंदनीय महाराजांची ध्यान साधना आहे. सबका भला करो यही आवाज करेंगे. सगळ्याचं चांगलं झालं पाहिजे हे ध्यानाची संकल्पना आहे. आणि तोच ध्यानाने जाता जाता दुसऱ्याचं पेंडी घेऊन चालला सकाळी, दुसऱ्याचे सकाळी फुलं चोरून नेला. हे काय ध्यान झालं का त्याचं? सकाळी उठून घाण करतं सगळी, कसलं ध्यान होईल? म्हणून संतांनी सांगितलं का ध्यान या शब्दाचा अर्थ आहे लक्ष. लक्ष म्हणजे आपल्या कामावर जबाबदारी पूर्वक फोकस टाकणे आणि शेवटपर्यंत ते काम प्रामाणिकपणे इमानदारीने पूर्ण करणे, तर या नाम ध्यान. आता मला सांगायचं काम भेटलं ना, मग मी लक्षपूर्वक आणि ध्यान ठेवून हे सगळं तुमच्यापर्यंत सांगितलं. तुम्हाला ऐकायचं काम दिलं, तुम्ही ध्यान ठेवून ऐकलं पाहिजे ना. आता तुम्ही ध्यानावर नाही तर मी सांगून करू काय? मग सांगणारा ध्यानावर असला तर ऐकणारे ध्यानावर लागतात. कधी कधी ऐकणारे भयंकर ध्यान देऊन ऐकतात, सांगणारा ध्यानावर सांगत नाही. तो काय सांगणारा त्याचं त्यालाही समजत नाही. अरे दोनही व्यक्ती ज्या वेळेला ध्यानावर असतात म्हणजेच अवधानपूर्वक बोलतात, त्यावेळेला त्या कथेचा आनंद येत असतो. मग तुकोबारांनी सांगितलं माझ्या जीवनात तो दुसरं ध्यानच नाही. आपलं लेकरू ज्या वेळेला लहानपणी खेळत असते त्यावेळेला आई त्याच्याकडे ध्यान ठेवते. हा जुन्या बाईचा शब्द आहे. ध्यान ठेवतो जरा, मी येतो मंदिरातून. आता जरा सुशिक्षित लोक झाले तर लक्ष ठेवतो म्हणजे. पण जुन्या बाया काय म्हणतात, का ध्यान कुठे आहे? पायता कुकडे चालता कुकडे. ध्यान नसलं का ठोकर लागते ना. मग आहे का नाही? ध्यान असलं का सगळं बरोबर होते. मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला वेगळं ध्यान करायची गरज नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
सुंदर विठेवरी सुंदर उभे विठेवरी करकटावरी देवरिया करकटावरी देवरिया सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे जिजा तुकोबाराय म्हणतात मी जे रूप पाहिलेलं आहे ते माझं ध्यान आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावं. म्हणजे जी वस्तू पाहिल्यानंतर या डोळ्याला सुख मिळत असेल, समाधान मिळत असेल, तेच आमचं ध्यान आहे. तुका म्हणे नेत्री केली ओळखणं तटस्थ ते ध्यान विटिंगळी. म्हणून सत्ययुगामध्ये ध्यान साधना होते. आता आयुष्य तेव्हा भरपूर होतं म्हणून ध्यान साधना. बरं आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष. आता बरं झालं लोक तेवढे जगत नाही. 100 वर्ष तर जगून काही फायदा नाही. आता काही लोक इथं सांगतो मी, काही तर बिचारे 50च जगले पण खूप काही चांगले कामं करून गेले. आणि काही 100 वर्ष जगले तर नुसते धुरेच पडले लोक. याचा धुरा करू दे, त्याचा सातबारा दाबू दे, त्याच्या भीतीत पाणी मुरू दे, त्याच्या नालीसाठी भांडू दे, तर कोण्या टीनासाठी भांडू दे. सारं आयुष्य लेखा तो भांडणात गेलं. 1,00,000 वर्ष आयुष्य मर्यादा करी हरी ध्यान तरई भव प्राणी. सत्ययुग संपला, त्रेतायुगाची सुरुवात झाली. उपजेते नासे नासिले ते पुनर्विधीचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमित. या पृथ्वीची रचनाच अशी केली सुंदर का हे नुसती फिरत राहते, नुसती भ्रमण करत राहते. म्हणून तर भूगोलामध्ये काय शिकवलं आम्हाला का पृथ्वी स्वतः भोवती फिरते, नाही का नाही? पृथ्वी स्वतः भोवती फिरते, पण फिरताना काय दिसते? पृथ्वी नाही दिसत, सूर्य दिसते फिरताना. आपण जेव्हा प्रवास करत होतो, आताही प्रवास करतो, आता मोठ्या मोठ्या महागड्या गाडीतले प्रवास झाले पण आनंद नाही प्रवासाचा. पहिले त्या टपऱ्या एसट्या होत्या, मागून दरवाजा त्याचा आणि त्या खिडक्या दोन्ही कोणती गुटके उचलायचे. एखादा गुटका जर बरोबर लागला नाही तर दणकन खाली पडायचा तो काच. आणि त्याच्यात खिडकीत बसून प्रवास करायची मजा काही वेगळी होती. आणि त्याच्यात लहान जर असलो आपण तर ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसायचं, चोगड्यावर असं उभं राहून, आणि ते समोरचं पाहण्याचा एक वेगळा आनंद. मग ज्या वेळेला ते एसटी चालत होती तर बाजूचे झाडं आपल्याला असे गोल गोल फिरताना दिसायचे. त्याचंच नाव आहे पृथ्वी ही फिरत राहते. पृथ्वी एका ठिकाणी स्थिर नाही. ती ज्या वेळेला एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्यावेळेला तिचा 24 तासाचा एक काळ होत असतो. म्हणून तर सकाळी सूर्योदय ते दुसऱ्या दिवसचा सूर्योदय असा दिवस धरायचा असतो.
हे रातचे 12 आपल्याकडे नाही धरायचे कधी. आपण काय अमेरिकेचे लेकर होय काय? हे लोक लेखाचे रातचेच 12 वाजता टाइम धरते. लागला शनिवार आणि लागला सोमवार, रातचे 12 वाजता टाइम नाही लागत आपला. आपल्या भारतीय पंचांगानुसार जोपर्यंत सूर्य निघत नाही तोपर्यंत आपली तिथी सुरू होत नाही. म्हणजे दशमीला रात्री 12 वाजता जरी जेवले तुम्ही तरी एकादशी सुटली असं समजायचं नाही. एकादशी सकाळी झाल्याशिवाय लागत नसते. हे रात्री 12 वाजता कोणी सांगितलं तुम्हाला लागते म्हणून? काही आपल्याच मनानं लावत बसणं. कारण आपली तिथी कशी आहे, सूर्य पाहत नाही तोपर्यंत तिथी लागत नाही. म्हणून तर आपण 2 एकादशी आल्या. आता पहिली एकादशी थोडी करतो आपण, उर्वरित करतो. कारण त्या एकादशीने सूर्य पाहिलेला असतो किंवा त्या सूर्याने ती तिथी पाहिलेली असते. असे पंचांगाचे 5 अंग आहेत. त्या 5 अंगामध्ये पहिला अंग आहे तिथी, दुसरा आहे वार, तिसरा आहे नक्षत्र, चौथा आहे योग आणि 5वा आहे करण. अशा 5 समीकरणा मिळून जे बनते त्याला पंचांग म्हणतात. म्हणून तिथी रोज बदलते. तिथी काही 8 दिवसांनी थोडी बदलते. एकादशी आज आली तर पुढच्या रविवारी 12 झाली, मग तर मेले असते उपास करणारे. एका दिवसातच तर राहणं होत नाही ह्या लोकांकडून. 8-8 दिवसाची एकादशी केली असते का कोणी? 1 दिवसाची तिथी, म्हणजे तिथी रोज बदलते, वार रोज बदलतो. आजचा गुरुवार आहे तर उद्या गुरुवार असेल काय? हे शुक्रवारी. हे घटनाचक्र आहे, हे कालचक्र आहे सृष्टीचं, हे बदलत राहते. त्याच्यानंतर नक्षत्र रोज बदलते, योग रोज बदलतो, योग रोज बदलतो. म्हणून तर काही काही गोष्टी योगायोगाने होत असतात. योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, अन्वयाची उपाधी दंभ धर्म. योग रोज बदलतो आणि करण रोज बदलतात. चला, मी बोलता बोलता का बोलून गेलो? कारण सृष्टीचे चक्र फिरत राहते. म्हणून सत्ययुग संपला, त्रेतायुग लागला. त्रेतायुग म्हणजे रामचंद्र प्रभूचा काळ. आता रघुकुलामध्ये प्रभू रामचंद्रजीच्या काळामध्ये सर्वात जास्त महत्व होतं ते यज्ञाला, ज्याला आपण हवम होम वगैरे म्हणतो का नाही, तो यज्ञ. राजा दशरथाने पुत्र प्राप्ती करता केला तो पुत्र कामिष्ठी यज्ञ. आणि मैया सीता ज्या वेळेला वनवासात होत्या वाल्मिकी ऋषींकडे, त्यावेळेला अयोध्येत प्रभू रामचंद्रांनी केला तो अश्वमेध यज्ञ. यज्ञ त्यावेळेला फार चालायचे, पण यज्ञ काही साधे नव्हते ना. म्हणून तर मी पहिलेच बोलून गेलो का यज्ञ जर श्रद्धेनं केला तर यज्ञाने पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. कारण यज्ञाने इंद्र देवता संतुष्ट होत असते. आपण आहुत्या टाकतो ना, इंद्राय नम स्वाहा, इंद्राय इदम नमः, कुबेराय नम स्वाहा, वरुणाय नम स्वाहा, वरुणाय इदम नमः. त्या संतुष्ट करणाऱ्या सगळ्या आहुत्या असतात. पण कलियुगामध्ये यज्ञ करणं शक्य होणार, कारण यज्ञ करण्याकरता पवित्र समिधा लागतात. 9 प्रकारच्या काड्या आहेत, तर त्या 9 प्रकारच्या काड्याच टाकल्या पाहिजे होमात. बाबूईच्या चालत नाही. नाही बा आता होम पेटतच नाही तर टाका हिवराचे लाकडं. काही लोक काही झिलपे टाकते त्याच्यात, असं थोडी असते काही. नाही, 9 प्रकारच्या काष्ट म्हणजे काड्या, त्या शास्त्राने वर्णन केलेल्या. त्या टाकल्या तर श्रावण पूर्ण होते. नंतर शुद्ध गाईचं तूप लागते. आता आपण तूप आणतो पॅकिंग वाले, ते कायचं होय काय, लोखंडी म्हशीचं होय का कायचं होय, त्याचं ते आणतो तो भाग वेगळा. फक्त लेबलला ते चांगलं आपण चांगलं समजतो, पण शुद्ध सात्विकता नसली तर मग यज्ञाचा परिणाम होणार नाही. तिळ जाळीले तांदूळ आणि काम क्रोध तैसेची खड. मग कलियुगामध्ये कोणता यज्ञ करायचा? संतांनी सांगितलं नाम जप यज्ञ परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, अन्नाम परम पवित्र वेदारथे. म्हणून संतांनी सांगितलं नाम संकीर्तनम यज्ञ हा सर्वात सोपा आहे. तो कोणालाही करता येतो. बसल्या बसल्या नामस्मरण देवाचं कोणाला करता येते.